पण हे सेजचं इन्व्हॉइस कसं करायचं इथपर्यंत मला वाटतं आलो होतो. आठवत आहे तुम्हाला? स्पेशल इकॉनॉमिक झोनचं जे इन्व्हॉइस आहे, एक्सपोर्ट किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन, तर या प्रकारे वरती इकडे सप्लाय मेंट फॉर एक्सपोर्ट किंवा सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन. आठवतं का एवढं मी बोललो होतो का नाही, का विसरलात? आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा एक्सपोर्ट जर होत असेल तर दोन ऑप्शन असतात. एक पेमेंट ऑफ IGST असेल किंवा मग विदाउट पेमेंट ऑफ IGST असेल. आणि विदाउट पेमेंट ऑफ IGST केव्हा असतो? जेव्हा टॅक्सपेअरकडे बॉन्ड किंवा लेटर ऑफ अंडरटेकिंग असेल त्यावेळेस तो विदाउट पेमेंट ऑफ IGST सप्लाय करू शकतो. आणि जर ते नसेल तर मग हा इंटरस्टेट सप्लाय कुठला? सेजमधला. आणि एक्सपोर्ट आहे त्याच्यावरती पण IGST लागेल. आणि मग हा पेमेंट करून हा सप्लाय करायला लागेल आणि ह्याचा रिफंड घेता येतो. सेजमध्ये सप्लाय केला किंवा एक्सपोर्ट केला तर हा झिरो रेटेड सप्लाय होतो. त्याला म्हणतात झिरो रेटेड सप्लाय. तुम्ही ऐकलाय शब्द? झिरो सप्लाय शब्द ऐकलाय? कुठे दिलाय? हां, कुठल्या ॲक्टमध्ये? हां, झिरो रेटेड सप्लाय कुठल्या ॲक्टमध्ये? CGST ॲक्टमध्ये का IGST ॲक्टमध्ये? Zero rate supply means any of the following supply of goods or services or both, namely एक export goods or services or both and दूसरा supply of goods services or both for authorized operation to a special economic zone developer or a special economic zone unit आहे. याला काय म्हणतात? झिरो रेट सप्लाय. आणि झिरो रेट सप्लाय हा दोन ठिकाणी जो सप्लाय होतो, एक एक्सपोर्ट आणि दुसरं सेजमध्ये. when the supplier is हे दिले स्पेशल इकॉनॉमिक झोनला सप्लाय केला आणि सप्लायर इंडियामध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय भारताबाहेर आहे. हे दोन जर असेल तर हा काय असतो? इंटरस्टेट सप्लाय असतो. इथे म्हटलं इंटरस्टेट सप्लाय असतो. आणि तो झिरो रेट सप्लाय आहे. हे सेक्शन 16 मध्ये दिलं इकडे. आणि याप्रमाणे त्याच्यावरती जर बॉन्ड किंवा LUT नसेल तर मग IGST लागेल. लेवी काय होईल? IGST. आणि याचा रिफंड आहे तो रिफंड सेक्शन 54 मध्ये तुम्ही काढायला आहे सर. तर याचा रिफंड जो आहे आता हे LUT किंवा बॉन्ड देण्याचा उद्देश काय आहे? की LUT किंवा बॉन्ड देण्याचा उद्देश हा आहे की तेवढं भांडवल गुंतू नये बिझनेसमध्ये. जर 1 लाखाचे गुड्स एखादा व्यक्ती विकत असेल तर त्याचं मार्जिन किती असतं? जर मॅन्युफॅक्चरचं मार्जिन बघाल तुम्ही तर 4%, 5%वरती पण बिझनेस करा, 2%वरती पण करतात. पुढे डिस्ट्रीब्युटरकडे माल जाईल. मग डिस्ट्रीब्युटरकडे माल पाठवायचा आहे, तो खर्च आहे. मग डिस्ट्रीब्युटरला मार्जिन जास्त मिळतं. ट्रेडरला माल दुकानात ठेवायला लागतो, दाखवायला लागतो, मग त्याला आणखीन जास्त मार्जिन मिळतं. त्यामुळे जो बनवतो तो एका वेळेस क्वांटिटीमध्ये मार्केटला माल पाठवतो, त्यामुळे तो मार्जिन कमी ठेवतो की तुम्ही घ्या आणि पेमेंट करा. म्हणजे काय मॅन्युफॅक्चर असे आहेत की पेमेंट इमिजिएटली घेतात. जे रेप्युटेड कंपनीज आहेत ते पेमेंट इमिजिएटली घेतात, ते क्रेडिट देत नाहीत. आणि डिस्ट्रीब्युटर, होलसेलर हे ट्रेडरला क्रेडिट की माल घ्या, तुमच्या दुकानात ठेवा, लोकांची मागणी येईल, त्यांना दाखवायला पाहिजे, तुम्ही ठेवा. त्यामुळे प्रत्येक चॅनलमध्ये कसं आहे, जो प्रत्येक व्यक्ती आहे, पर्सन आहे जो, त्यामध्ये त्याप्रमाणे ज्याची जास्त वेळ तो मालाचे पैसे अडकून राहतील त्याला जास्त मार्जिन द्यावं लागतं. मॅन्युफॅक्चररला जशी मागणी आहे मार्केटची, प्रोडक्शन होतं आणि इमिजिएटली डिस्ट्रीब्युशन होतं आणि पेमेंट ते शक्यतोवर
इमिजिएटली घेणारे रेप्युटेड मॅन्युफॅक्चरर आहेत. तर त्याप्रमाणे भांडवल अडकू नये म्हणून काय केलंय, किंवा गुड्स 1 लाखाचे मार्जिन किती 10% आहे आणि जीएसटी जर 18% असेल तर 18,000 रुपये भरायला लागतील. मग रिफंडला ॲप्लिकेशन करायचं, म्हणजे ते कंप्लायन्स करायला परत आणखीन काय करायला पाहिजे, त्यांना कोणाला तरी ते चार्जेस द्यायला पाहिजे. त्यातनं काय होईल, बिझनेसचा मार्जिन कमी होईल, प्रॉफिट कमी होईल. म्हणून हा ऑप्शन दिला आहे की बॉन्ड किंवा LUT याचं ॲप्लिकेशन जर केलं असेल, ते जर असेल तर काय होतं, विदाऊट पेमेंट ऑफ IGST सप्लाय करता येतो. पण या प्रकारचं हेडिंग जे आहे एन्डोर्समेंट, इनवॉइस शॅल कॅरी अन एन्डोर्समेंट, या प्रकारचं हे उल्लेख यामध्ये आला पाहिजे. कळलं एवढं. आता याच्या पुढे रूल 47 मध्ये हे दिलं आहे की जर टॅक्सेबल सप्लाय सर्व्हिसचा असेल, इनवॉइस बनवायचा आहे रूल 46 प्रमाणे. सर्व्हिसचा इनवॉइस जे आपण बघितलं ज्यावेळेस, त्यावेळेस आपण हे बघितलं होतं सर्व्हिसच्या इनवॉइसच्या केसमध्ये की बिफोर एक ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे आफ्टर. रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल सर्व्हिस शॅल बिफोर और आफ्टर द प्रोविजन ऑफ सर्व्हिस विदिन अ प्रिस्क्राइब पिरियड इश्यू अ टॅक्स इनवॉइस. आता जो आफ्टर दिलाय त्याचा प्रिस्क्राइब पिरियड काय, इनवॉइस नंतर इश्यू केला जाऊ शकतो. सर्व्हिस जर देत असेल तर, टॅक्सेबल सर्व्हिस जर का दिली जात असेल रजिस्टर्ड पर्सनकडनं, तर टाइम लिमिट काय असेल हे सांगितलं आहे रूल 47 मध्ये. टॅक्सेबल सर्व्हिसेस शॅल बी इश्यूड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. सर्व्हिस दिली तिथपासनं 30 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू केला पाहिजे. ही जनरल प्रोव्हिजन आहे. पण काही स्पेशल केसेस कोणा करतायत, प्रोव्हाइडेड दॅट वेअर सगळ्यांकरता 30 दिवस आहेत. पण जर सप्लायर ऑफ सर्व्हिसेस इज ॲन इन्शुरर असेल किंवा बँकिंग कंपनी असेल किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल, इन्क्लुडिंग NBFC नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, यांच्याकरता द पिरियड विदिन विच द इनवॉइस और एनी डॉक्युमेंट इन लिव्ह देअर ऑफ, म्हणजे इनवॉइसच्या ऐवजी काही डॉक्युमेंट वेगळा असेल, इन्शुरन्स कंपनी बँक यांच्यासाठी इनवॉइसच्या ऐवजी वेगवेगळ्या डॉक्युमेंट असेल तर ते इश्यू केलं पाहिजे 45 दिवसामध्ये फ्रॉम द डेट ऑफ द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सगळ्यांकरता 30 दिवस, पण एक इन्शुरर, दुसरा बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि NBFC यांच्याकरता 45 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. सर्व्हिस दिल्यापासून 45 दिवसामध्ये यांनी इनवॉइस इश्यू केला पाहिजे. आणखी पुढे एक प्रोविजन काय सांगतो, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट ॲन इन्शुरर और अ बँकिंग कंपनी और अ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी और अ टेलिकॉम ऑपरेटर. कोण, इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, फिनान्शियल कंपनी. वरती टेलिकॉम नव्हतं, वरच्या या प्रोविजनमध्ये टेलिकॉम नव्हतं, खाली टेलिकॉममध्ये. यांच्याकरता काय केलं आहे प्रोव्हिजन, यांच्याकरता अशी तरतूद आहे की जर मेकिंग टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बिटवीन डिस्टिंक्ट, त्यांनी त्यांच्याच ब्रँचला सप्लाय केला. बघा, जसं टेलिकॉम ऑपरेटर आहे त्यांच्या प्रत्येक स्टेटमध्ये नंबर असेल, कारण सर्व्हिसेस त्यांचे प्रत्येक स्टेटमध्ये आहेत. इन्शुरन्स कंपनी सगळ्या स्टेटमध्ये रजिस्टर असतात, बँक पण सगळ्या स्टेटमध्ये रजिस्टर असतात. एका ब्रँचनी दुसऱ्या ब्रँचला जर सप्लाय केला तर तो डिस्टिंक्ट पर्सन आहे. टॅक्सेबल सप्लाय केला तर इनवॉइस इश्यू केला पाहिजे. जर एक्झाम सप्लाय केला तर बिल ऑफ सप्लाय हे डॉक्युमेंट इश्यू करायला लागतं, येईल पुढे आपल्याला. तर त्या केसमध्ये मे इश्यू द इनवॉइस बिफोर और ॲट द टाइम सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन हिज बुक्स ऑफ रेकॉर्ड. समजा ब्रँच ए आहे, ही सप्लाय करते ब्रँच बी ला, तर ब्रँच ए काय करेल, रेकॉर्ड करेल सच सप्लायर
इश्यू कधी इनवॉइस केला पाहिजे, तर बिफोर और ॲट द टाइम सच सप्लायर रेकॉर्ड्स द सेम इन हिज बुक्स ऑफ अकाउंट और बिफोर द एक्सपायरी, किंवा ऑप्शन काय दिलाय, किंवा दिला इकडे, किंवा बिफोर द एक्सपायरी ऑफ द क्वार्टर ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड, ज्या क्वार्टरमध्ये तो सप्लाय दिला जात असेल. आता एप्रिल मे जून हा एक क्वार्टर आहे, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हा क्वार्टर आहे. काय ऑप्शन दिलाय, आयदर सप्लायर रेकॉर्ड द सेम इन बुक्स ऑफ अकाउंट, रेकॉर्ड केला का, रेकॉर्ड नाही केलं. बिफोर द एक्सपायरी ऑफ क्वार्टर ड्युरिंग विच द सप्लाय देऊन झालाय ना, ॲटलिस्ट त्या क्वार्टरमध्ये, त्या क्वार्टरच्या एंडला तरी रेकॉर्ड करा. हे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आहे, तर त्यांनी सप्टेंबर 30 पर्यंत रेकॉर्ड केलाच पाहिजे. एकतर सर्व्हिस दिली, तर सर्व्हिस कधी दिली त्याच वेळेला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला, तर ती डेट इनवॉइस इश्यू केला पाहिजे. किंवा क्वार्टर, आता तुम्ही क्वार्टरचा अर्थ बघाल तर तो दिला आहे सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 92 मध्ये. क्वार्टर म्हणजे काय, शॅल मीन अ पिरियड कंप्राइजिंग 3 कॉन्सिक्युटिव्ह कॅलेंडर मंथ्स एंडिंग ऑन द 3 महिने. पण क्वार्टर एंड कधी होतो, मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर, 3 महिने. समजा एखादा ॲनिमेशन घेतला असेल जूनला, तर तो जून जुलै ऑगस्ट असा त्याचा क्वार्टर होत नाही. तो जेव्हा रिटर्न क्वार्टरली फाईल करेल त्यावेळेस एप्रिल मे जून ते त्याला फाईल करायला लागेल, आणि मग त्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा रिटर्न त्याला फाईल करायला लागेल. त्यामुळे जेव्हा क्वार्टर शब्द येईल तेव्हा त्याचा अर्थ क्वार्टर, जेव्हा वर्ष सुरू झालं एप्रिलला, तर पहिला क्वार्टर संपतो जूनला, दुसरा क्वार्टर संपतो सप्टेंबर, तिसरा डिसेंबर, चौथा मार्च. तर डिस्टिंक्ट पर्सन असेल, ब्रँच असेल, त्यांना सप्लाय केला, तर इनवॉइस कधी इश्यू करायचा, मे इश्यू द इनवॉइस बिफोर और ॲट द टाइम सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन हिज बुक्स ऑफ अकाउंट, किंवा बिफोर द एक्सपायरी ऑफ, म्हणजे ही डेट शेवटची आली ना. जर का 1 जुलै सप्लाय केला असेल तर रेकॉर्ड करा बुक्स ऑफ अकाउंटला, जेव्हा करतील इनवॉइस इश्यू करा, किंवा इनवॉइस इश्यू करा तो क्वार्टर कधी संपतो, बुक्समध्ये एंट्री केली नाही केली, त्यांनी इनवॉइस इश्यू करायलाच पाहिजे. सर्व्हिस देऊन झाले क्वार्टरच्या एंडपर्यंत, लास्टच्या दिवशीपर्यंत इनवॉइस इश्यू व्हायला पाहिजे. आता इनवॉइस इश्यू केला तर तिथे टॅक्स रेकॉर्ड होईल, तर तो टॅक्स त्यांना पे करायला लागेल. दुसरी ब्रँच जी आहे त्यांच्या नावाने ते इनवॉइस इश्यू करतील, त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. जर ते ITCच्या 17 सेक्शन 5 सबसेक्शन आहे त्यात रिस्ट्रिक्ट होत नसेल तर त्यांना तो ITC मिळतो. रूल 46 मध्ये इनवॉइसमध्ये काय कंटेंट पाहिजे हे आहे. रूल 48 मध्ये सर्व्हिसच्या केसमध्ये इनवॉइस टाइम लिमिट किती आहे आणि इश्यू केला पाहिजे हे आहे. आता किती कॉपीज इश्यू केल्या पाहिजेत हे रूल 48 मध्ये. रूल 48 ला काय, किती कॉपीज इश्यू केल्या पाहिजेत इनवॉइसच्या. त्याच्यामध्ये जेव्हा गुड्स आहेत, गुड्स ट्रान्सपोर्टनी पाठवले जातात, मग 3 कॉपीची गरज पडते गुड्सच्या केसमध्ये. एक, इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड इन ट्रिप्लिकेट, 3 पाहिजे. एक ओरिजिनल कॉपी रिसिपियंट करता, डुप्लिकेट ट्रान्सपोर्टर करता, आणि तिसरी कॉपी जी आहे ही सप्लायर स्वतःकडे ठेवेल. सर्व्हिसच्या केसमध्ये ट्रान्सपोर्टरचा रोल नसतो, त्यामुळे तिकडे ओरिजिनल फॉर रेसिपियंट आणि डुप्लिकेट सप्लायर. आता हे जे इनवॉइस इश्यू केले जातील, the serial number of invoice issued during a tax period shall be furnished electronically through the common portal in form GSTR 1. Details of outward supply of goods services, हे जे इनवॉइस इश्यू होतील ते GSTR 1 मध्ये काय होतील तिकडे फर्निश केले जातील. हे 3 रूल जे आहेत हे पहिल्यापासून होते. याच्यानंतर जेव्हा ई इनवॉइस ही तरतूद केली गेली, ती ई इनवॉइसची तरतूद जी आहे ही रूल 48(4) मध्ये केली.
द इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड बाय सच क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे हे इनवॉइस सगळ्यांकरता नाही आहे. इनवॉइस जेव्हा इंट्रोड्यूस केलं गेलं त्यावेळेस पहिल्यांदा 500 करोड हे लिमिट ठेवलं होतं. 500 करोड एवढं ज्यांचा टर्नओव्हर असेल त्यांना 1/10/2020 पासून नोटिफिकेशन हे काढलेले आहेत. यात त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, इनवॉइस. आता इनवॉइसिंगमध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉनिक इनवॉइस. जो इनवॉइस आहे तो गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती ॲप्रूव्ह केला जातो. ॲप्रूव्ह केला का तिकडनं या प्रकारचा हा नंबर मिळतो. आता हा नंबर टाईप करून व्हेरीफाय करणं फार अवघड गोष्ट आहे. हा QR कोड स्कॅन केला का हा नंबर मिळेल. म्हणजे जे गुड्स मार्केटला चाललेत त्याचं EV बिल बनेल किंवा बनणार नाही. EV बिलला कसं आहे, लिमिट आहे की जर 1 लाखाच्या वरती महाराष्ट्रामध्ये विदिन द स्टेट जर गुड्स सप्लाय होत आहेत तर 1 लाख लिमिट आहे ना. 50,000 राज्याबाहेर गेले तर इंटरस्टेट. बघा कसं आहे, CGST ॲक्टमध्ये दिलं आहे की तुम्ही राज्याबाहेर गुड्स पाठवाल त्यावेळेस लिमिट 50,000 आहे. पण प्रत्येक राज्याने नोटिफिकेशन काढून विदिन द स्टेट लिमिट वाढवलं आहे. काही कंडिशन असतील नसतील त्याप्रमाणे ते लिमिट वाढवलं आहे. जर ते लिमिट जर 1 लाख केलं असेल तर 1 लाखापर्यंत EV बिलची प्रोव्हिजन लागू होत नाही. पण इनवॉइसला असं नाही. सगळ्या टॅक्सपेअरवरती इनवॉइस ॲप्लिकेबल नाही आहे. पण जर पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं गेलं की ज्यांचा टर्नओव्हर ॲग्रिगेट टर्नओव्हर 500 करोडच्या पुढे आहे, हा कसा बघायचा 500 करोड. तर कसं होतं, जेव्हा लागू झालं या वर्षी तेव्हा हे सांगण्यात आलं 17-18, 18-19 ही 2 वर्ष गेलेली आहेत. त्यात ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 500 करोडच्या पुढे होता त्यांनी काय करायचं, इनवॉइस ॲप्लिकेबल करायचं. आजचं 5 करोड लिमिट आहे हे लागू झालं 1/8/20 पासून. ओके. आता ह्यात काय सांगितलं गेलं, त्यांना 10 करोड आहे हे लागू केले 1/10/22 पासून. यात 17-18 जेव्हा ही प्रोव्हिजन आली यात काय 17-18, 18-19, 19-20 आणि 20-21 फिनान्शियल इयर 17-18, 18-19, 19-20, 20-21 या वर्षामध्ये 10 करोड कुठल्याही एका वर्षामध्ये जर का एक्सीड झाले होते का, यस, तर इनवॉइस ॲप्लिकेबल होईल. समजा एखादा बिझनेस पहिले 17-18 लाख कमी होता, 18-19ला 15 करोड झाला, 19-20ला खाली येऊन 8 करोड झाला. एका वर्षी जरी त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर जर 10 करोडच्या पुढे असेल तर 1/10/22 पासून त्यांना इनवॉइसची प्रोव्हिजन लागू झाली. म्हणजे गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा 500 करोड, मग 100, मग 50, मग 20, मग 10, मग 5 करोड हे लिमिट केलं. इनवॉइस इश्यू करायला पाहिजे. आता इनवॉइस इश्यू करण्यामागची ॲक्च्युली गरज काय होती, मग काय आयडिया याबाबत काय गरज होती. EV बिल तर आहे ना, पण EV बिलची प्रोसिजर सगळ्यांवर लागू करता येत नव्हती. त्यात लिमिट दिलं होतं की जर मालाची किंमत एवढी असेल तरच बनवा EV बिल. तिथे काय होतं, समजा आता मालाची किंमत कमी आहे, मी 40,000चं बिल जर बनवलं, ओके, तर EV बिल नाही आहे, निश्चित नाही आहे. आता ज्या वेळेस अशा प्रकारे एक डिस्ट्रीब्युटर आहे किंवा होलसेलर आहे त्याच्याकडे B2B सप्लाय पण असतो, B2C सप्लाय पण असतो. ओके. समजा तुमचा एक मोठा बिझनेस आहे, तुम्हाला 10 लाखाचा फेक इनवॉइस पाहिजे. फेक इनवॉइस ॲक्च्युअली तुम्ही गुड्स घेणार नाही आहेत, पण तुम्हाला 1,18,000चा या 10 लाखावरती इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तुम्हाला सांगितलं रे आमचं जरा खर्च वाढवायचा आहे, म्हणजे प्रॉफिट कमी होईल, म्हणजे इन्कम टॅक्स कमी लागेल. तर 10 लाखाचं आम्हाला म्हणजे 11,80,000चं बिल द्या. मी देऊ शकतो का? जर तुमच्याकडनं मी हे बिल बनवलं तुम्हाला 1,80,000 जमा करायला लागतील ना गव्हर्नमेंटकडे.
तर मी असं इनवॉइस का देईन तुम्ही गुड्स न घेता? पण कसं होतं, ज्या वेळेस माझ्याकडे B2C सप्लाय, जो एक व्यक्ती येतो तो 5,000चे गुड्स घेतो, दुसरा व्यक्ती येतो तो 1,000 रुपयाचे गुड्स घेतो, तिसरा व्यक्ती येतो असे 5, 50, 100, 200, 1000, 2000, 5000, 10,000 असं करत लाखो रुपयाचे. डिमांडमध्ये बघा किती गुड्स विकतात, सगळा B2C सप्लाय. जे लोकल ट्रेडर्स असतात ते अशा प्रकारे कोणाला गुड्स विकत असतील तर रोजचा त्यांचा जो बिझनेस आहे, जर एखाद्या शॉपचं 70-80 भाडं असेल, ₹1,00,000 भाडं असेल, तर त्याचा रोजचा बिझनेस त्या प्रमाणामध्ये 2 लाख 3 लाख जर होत असेल रोज, किंवा लाखभर होत असेल, तरच त्याला परवडणार आहे तेवढं भाडं आणि त्या बिझनेसचा खर्च. त्यामुळे ज्याच्याकडे B2C सप्लाय होतो तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे B2C सप्लाय आहे, मी 10 लाखाचा इन्व्हॉइस तुम्हाला देईन. म्हणजे या अमाऊंटवरती ऑलरेडी जो टॅक्स त्यांनी कलेक्ट केलेला आहे त्याला जमा करायचंच आहे, टॅक्स जमा करायचंच आहे. आता जर तुम्हाला मी 10 लाखाचं बिल देतोय तर इन्कम टॅक्समध्ये जर 30% तुम्ही टॅक्स भरणार असाल तर तिकडे तुम्हाला 3 लाखाचं काय होतं इन्कम टॅक्समध्ये कमी लागतं. प्लस हे 1,80,000 तुम्ही ITC घेणार, तुम्हाला किती फायदा मिळणार आहे? जो फेक इनवॉइस इश्यू करेल, जो घेईल, त्याला 4,80,000 मिळेल. आता मी तुम्हाला हा इनवॉइस देतोय, तर तुम्ही जर 4,80,000 जर का गेन करत असाल तर तुम्ही मला किती रुपये देणार? वन थर्ड, 1,60,000 देणार का? तुम्ही नाही बोलाल, बरं ठीक आहे, डन, दिले. कॅशमध्ये पाहिजे, माझा हा सगळा बिझनेस कॅशमध्येच आहे. तुम्हाला मी बिल देतो, तुमच्या नावाने हे B2B मध्ये टाकतो, तुम्ही ITC घ्या. हा व्यवहार लिगल झाला की नाही झाला? यात बेईमानी आहे, पण आता हा लिगली दाखवला ना. आता जर का ह्या 1 लाखाचा इनवॉइस कधी बनतो? मी बिझनेस करतो 1 ते 20, 25 पर्यंत करतो. मला तुम्ही 25 देऊन विचाराल इनवॉइस हवा आहे 10 लाखाचा, माझ्या नावाने बनवून ठेवा, सवड मिळाली का आज उद्यामध्ये? बरं, तुम्ही बघाल की आपला B2C सप्लाय किती झालाय, काय गुड्स गेलेत, कशा प्रकारे गेलेत. आणि B2C मध्ये काय कोण इनवॉइस मागत नाही, आणि त्यांनी इनवॉइस मागितलं जरी तर त्यांना वेगळं बिल, लोकांना बिल दिलं, कोणाला कळणार आहे? त्याचा काय रेकॉर्ड आहे, त्याचा काय ट्रॅक आहे? शेकडो बिझनेस आहेत, हजारो दुकानं आहेत तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये. ही दुकानं असतील, तुम्ही कोणाकोणावरती इन्स्पेक्शन ठेवाल, नजर ठेवाल? नाही ठेवू शकत, पॉसिबल नाही. आता जर ई इनवॉइसची प्रोविजन लागू केली तर ई इनवॉइसला कसं आहे, तुम्हाला हे दाखवायचं आहे, इमिजिएटली इनवॉइस बनवा. आता हा बनवला इनवॉइस. आता बघा, ह्यात पण प्लॅनिंग करता येतं. जर एखाद्याने सांगितलं की बाबा 1 ते 25 हे जे दिवस आहेत यात तो B2C सप्लाय केला आहे, तो दाखवायचं नाही. इनवॉइसिंग त्याचं तर होत नाही, B2Bचं इनवॉइसिंग होतं. आता तरी असं आहे की B2B सप्लाय केला तर काय करायला पाहिजे, त्याचं इनवॉइस बनलं पाहिजे, असं आहे. आता जर तुम्हाला मी 25 तारखेला फोन करून सांगितलं की इनवॉइस 10 लाखाचा पाहिजे, इमिजिएट तुम्ही हिशोब कराल 26-27ला काय कराल, मग 10 लाखाचं आहे. आता 10 लाखाचं म्हटलं तर परत तिकडे 1 लाखापर्यंत EV बिल लागतं. मग 90 हजाराची बिलं बनवायला जाल तर ज्याला प्लॅनिंग करायचं आहे तो विकली प्लॅनिंग करेल की या वीकला 2 इनवॉइस टाक, आहेत तुझ्याकडे B2C, मला हवेत 10 लाख. प्लॅनिंग करणारे ज्यांना चोरीच करायची आहे ते प्लॅनिंग करून चोरी करतील, असं आहे ना. हे भुरटेजोर नाही आहेत, लक्षात घ्या. हे प्रॉपर ॲडवाईस घेऊन, कायद्यामधले लूपहोल जे आहेत किंवा कायद्यात कसं बसवायचं याचा ॲडवाईस घेऊन हे केलं जातं. पण ह्याचं जे प्रमाण आहे ते कुठेतरी इनवॉइस केल्यामुळे कमी होईल, किंवा हा एक प्रयोग करून बघू म्हणून गव्हर्नमेंट इनवॉइस आणलं. पहिले EV बिल आणलं. महाराष्ट्रामध्ये हा EV बिलचा कन्सेप्टच नव्हता. वॅटमध्ये काय राज्यामध्ये होता, मग त्यांनी GST काउन्सिलमध्ये मांडलं की आपलं टॅक्स कलेक्शन वाढवायचं असेल, टॅक्स चोरी जर का कमी व्हायला पाहिजे तर EV बिल करा. म्हणजे गुड्स चाललेत ते रिपोर्ट करायला लावा सप्लायरला की मी गुड्स पाठवतोय, किंवा रिसिप्ट घेऊन जातोय, ट्रान्सपोर्टर घेऊन जातोय, तर आयदर सप्लायर
किंवा रेसिपियंट किंवा ट्रान्सपोर्टर, तिघांपैकी कोणी आम्ही ह्या गाडीतनं हा माल चाललाय हे रिपोर्ट करा गव्हर्नमेंटला ऑनलाईन. पण तेवढं प्रभावी असलं म्हणून ते साबित झालेलं नाही. मग आणखीन काहीतरी पाहिजे, त्याच्यातनं हा इनव्हॉइसचा कन्सेप्ट आला. मग कुठल्या ना कुठल्या डेव्हलप कंट्रीमध्ये आहेत ना अशा काहीतरी आयडियाज केल्या जातात आणि मग ते आपल्याकडे येतात. काय माणसाची वृत्ती सगळ्या जगामध्ये सारखीच आहे. कशा प्रकारे माझं टॅक्स कमी जाईल, प्रॉफिट वाढेल हे बघायचं आहे. त्यातनंच अशा प्रकारच्या मानवी मेंदूतनं अशा कल्पना सुचतात. मग त्या कशा थांबवायच्या हे पण काम मानवी मेंदूच आहे. त्यातनं मग EV झालं, पुढे इनव्हॉइस आलं की हे रेकॉर्ड करा. आता जसं हे मी रेकॉर्ड केलं इनव्हॉइस, मला इनव्हॉइस इश्यू करायचं आहे, इनव्हॉइस इश्यू करायचं आहे, B2B करायचं आहे, तर मग काय करायला पाहिजे, तो गव्हर्नमेंट पोर्टलला जाईल आणि गव्हर्नमेंट पोर्टलला गेल्यानंतर तिकडे काय होईल, तो रजिस्टर होईल, अप्रूव्ह होईल. गव्हर्नमेंटला तो मला कळवायला लागेल की मी इनव्हॉइस बनवलं आहे. मग मला इकडे तो कोणाला सप्लाय केला आहे हे रजिस्टर होईल. त्या प्रकारे इथे IRN कम्युनिकेट होईल. हा कम्युनिकेट झाला म्हणजे काय झालं, हा रजिस्टर झाला इनव्हॉइस. आता चेंज करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम आहे, आता बदली करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम आहे. चुकलं असेल तर हा कॅन्सल करता येतो, याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट बनवता येते, हे करता येईल. पण रजिस्टर करायचं आहे म्हणजे कोणाला तरी सांगायचं आहे की हा मी सप्लाय करतोय. त्यामुळे काय होईल, त्याच्यावरती जेवढी टॅक्स सेव्हिंग होती त्यात काही प्रमाणात घट झाली, बऱ्याच प्रमाणात घट झाली. आणि गव्हर्नमेंटचं आपल्याकडे लक्ष आहे, जेव्हा टॅक्सपेअरला कळतं त्यावेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये काही लोक जाऊ दे आता फारच स्ट्रिक्ट होते, नको करायला, असा विचार करतात. पण ज्यांना करायचंच आहे की हे केलं तरच आपल्याला काहीतरी विमानांनी फिरता येईल आणि वेगवेगळे देश बघता येतील, हे करायचंच आपण, त्यांची एवढी मोठी स्वप्न आहेत, ते करतात. त्यांना वाटतं चांगलं चाललंय, उगाच नको जास्त हाव, ते नाही करत. आलं लक्षात की इनव्हॉइस ची प्रोव्हिजन याकरता आली. काहीतरी उद्देश असतो, त्याशिवाय तरतुदी होत नसतात. म्हणजे जर का टॅक्सपेअर प्रॉपर टॅक्स पे करत नाही, टॅक्स चोरी होते, तर ती कमी करण्याकरता, थांबवण्याकरता अशा प्रकारचे EV बिल किंवा इनव्हॉइस हे उपाय केलेले. मग हे आलं. आता 4, 5, 6 हे 3 सबरूल यामध्ये टाकले. 48.4, 48.5, 48.6. यातना थोडक्यात याचा अर्थ एवढाच होतो. 48.4चा प्रोव्हाइड दॅट सच क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन ॲज मे बी नोटिफाईड. नोटिफाय केले, मग ज्यांना नोटिफाय केलं टप्प्याटप्प्याने 500 करोड ते 5 करोड गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून त्यामध्ये रजिस्टर्ड पर्सनचा जो क्लास आहे तो आता 5 करोडपर्यंत आला आहे. हे आणखीन पुढे जाऊन 3 करोड 2 करोड अगदी मग 1.5 करोड 1 करोडपर्यंत आणतील. म्हणजे नॉर्मली जे लोक कम्प्युटराइज अकाउंटिंग करतात, कम्प्युटराइज बिलिंग करतात, तर कम्प्युटरमध्येच एक क्लिक केली तर हे होऊन जातं. याला फार काय करायला लागत नाही. EV बिलला म्हणजे मागच्या वेळेला दाखवलं नाही, मला व्हिडिओ दाखवला मागच्या वेळेला, एक क्लिक केली, जसं माझं बिल बनवतोय तो विचारतो हे इनव्हॉइस करायचा का, येस, इमिजिएट ते इनव्हॉइस पोर्टलला जाईल, तिकडनं IRN कम्युनिकेट होईल आणि जो इनव्हॉइस फॉर्मॅट आहे त्यामध्ये हा IRN येतो, QR कोड येतो. (48.5) मध्ये प्रोव्हाइड दॅट इफ इनव्हॉइस इज नॉट इश्यूड इवन इफ इट इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड देन द इनव्हॉइस सो इश्यूड शॅल नॉट बी व्हॅलिड इनव्हॉइस. आता माझ्याकडे डिस्ट्रीब्युटर आहे, म्हणतो काय इन्व्हेस्ट करायचं आहे, नाही मी करणार, काय फाईन आलेले भरू आपण, किती फाईन लावतील. मी म्हटलं फाईनचा प्रश्न नाही आहे, तू ज्यांना गुड्स विकतो ना त्यांना ITC मिळणार नाही, कारण की हा इन्व्हॉइसच नाही आहे. जर का इनपुट टॅक्सकडे घ्यायचा असेल तर ते गुड्स रिसिव्ह केलेले असले पाहिजेत, ही एक अट आहे, कंडिशन आहे. तसंच इनव्हॉइस असला पाहिजे, ही एक त्यामधली प्रमुख अट आहे म्हटलं. त्याप्रमाणे काय म्हटलं यांनी 48.5 प्रमाणे प्रोव्हाइड दॅट इफ इनव्हॉइस इज नॉट इश्यूड इवन इफ इट इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड. जर त्याची तरतूद लागू आहे या सप्लायरला, त्याने ते इनव्हॉइस इश्यू नाही केला, देन द इनव्हॉइस सो इश्यूड शॅल नॉट बी, तो इनव्हॉइसच नाही आहे,
तो इनवॉइसच नाही आहे. तुम्ही कालपर्यंत इनवॉइस जो बनवत होतात आजपासून तुम्हाला तरतूद लागू झाली इनवॉइसची. तुम्ही जर इनवॉइसिंग नाही केलं तर तुमच्या रिसिपियंटला क्रेडिट मिळणार नाही. तो इनवॉइस हा कायदेशीररित्या व्हॅलिड ठरणार, तो बेकायदेशीर होईल, त्याला ITC मिळणार आहे. असं आहे. मग करायला लागेल, आपल्याला करायला लागेल. म्हणजे लोकांना कुठलेही बदल ॲडिशनल अशा काय स्टेप्स नको असं काही त्यात होत नाही. एक क्लिक करा, फक्त विचार इनवॉइस करायचा का यस. तुम्ही सेटिंग केली सॉफ्टवेअरमध्ये का हे एका क्लिकमध्ये होतं. ईवे बिल एका क्लिकमध्ये होतं. पण लोक तेवढे कम्प्युटर सॅव्ही नाही आहेत, नसतात. आत्ताच्या पिढीमध्ये कसं आहे, पहिल्यापासून कम्प्युटर आहे, हे लोक शिकलेले नाही अशा प्रकारे. त्यामुळे त्यांना अवघड वाटतं पहिले, पण डिफिकल्ट काही नसतं. ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे त्या प्रकारे ह्या गोष्टी इझिली होत असतात. त्यांनी केलं आणि त्याप्रमाणे आता तुम्ही ज्या प्रकारे बघता इनवॉइसिंग. आणि इथेच आपण ते 3 पुढे वेअर इनवॉइसिंग ॲप्लिकेबल देर इज नो नीड ऑफ इश्युइंग इनवॉइस कॉपीज इन ट्रिप्लिकेट डुप्लिकेट. याची गरज नाही असं म्हणतात. आणि जर मला माझ्या रेकॉर्डला का चेक करायचं आहे तर फाईल एक लावलंच पाहिजे ना इनवॉइस. म्हणजे गव्हर्नमेंटने जरी हा ऑप्शन दिला आहे की काय गरज नाही तरी पण याची गरज पडते, कारण लोकांना याची सवय आहे. ट्रान्सपोर्टर बोलणार मला कॉपी पाहिजे, मला काय विचार दाखवायला पाहिजे. मग याप्रमाणे सब रूल 4, 5, 6 यातना काय आलं, इनवॉइसिंगची प्रोविजन लागू झाली. नोटिफाय केलं गव्हर्नमेंटने कोणाला ॲप्लिकेबल आहे. आत्ता जे इनवॉइस आहे हे फक्त B2B साठी आहे, B2C करता नाही आहे. त्याप्रमाणे इनवॉइस इज नॉट जनरेशन ऑफ इनवॉइस बाय गव्हर्नमेंट पोर्टल. इनवॉइस काय इज नॉट जनरेशन ऑफ इनवॉइस बाय गव्हर्नमेंट पोर्टल. इनवॉइस काय करतं, रेकॉर्ड करून घेतं. टॅक्सपेयर विल कंटिन्यू टू क्रिएट their GST invoices on their own accounting billing ERP system as per invoice schema. These invoice will then be reported to invoice registration portal. हे वेगळं पोर्टल आहे. तिकडे जाऊन ते काय होतं, तिथे इनवॉइस रजिस्ट्रेशन पोर्टलवरती त्याला रिपोर्ट होतो इनवॉइस, आणि तिकडनं इनवॉइस रेफरन्स नंबर म्हणजे IRN डिजिटली साइन इट अँड रिटर्न द इनवॉइस टू द सप्लायर. त्या सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड होईल सप्लायरची माहिती, आणि तिकडनं IRN नंबर काय होईल त्याला परत रिटर्न केला जाईल त्या इनवॉइस सप्लायरच्या सॉफ्टवेअरमध्ये. GST इनवॉइस विल बी व्हॅलिड ओनली विथ अ व्हॅलिड IRN. तर IRN आला पाहिजे. इनवॉइस व्हॅलिड तेव्हा आहे जेव्हा तिकडे त्याला इनवॉइस रेफरन्स नंबर त्यावरती रेकॉर्ड होतो. कळलं एवढं. आता आणखीन एक प्रोविजन अशी लागू केली गेली की बघा, जसा इकडे वरती QR कोड आहे तसा खाली एक QR कोड आहे. हा अशासाठी की B2C सप्लाय जे आहेत ऑल रजिस्टर बिझनेस विथ अन ॲग्रिगेट टर्नओव्हर. आता हे 17, 18, 10 करोड लागू झाले, मग आता 5 करोड झाले. इनवॉइस इज नॉट व्हॉलंटरी. इनवॉइस ईवे बिल व्हॉलंटरीली आहे. ईवे बिल जर माझा माल 10,000 जरी असला तरी मी ईवे बिल बनवू शकतो. तसं इनवॉइस स्वइच्छेने बनवता येत नाही. ज्यांना लागू केलं आहे म्हणजे पोर्टलवरती ते लिमिट सेट केलं जातं, आणि मग ते जे पर्सन आहे ज्यांना त्या नोटिफिकेशनमध्ये कव्हर होतात तेच त्यामध्ये रजिस्टर करू शकतात, आणि त्यांचेच इनवॉइस पोर्टल ॲक्सेप्ट करतं. त्यामुळे ते स्वइच्छेने करता येत नाही. आता हे जो QR कोड आहे इकडे दुसरा, हा मी सांगतो. त्याचा डायनॅमिक QR कोड म्हणतात. हा रूल 46च्या 6व्या प्रोव्हिजनमध्ये दिला आहे की डायनॅमिक क्विक रिस्पॉन्स कोड मेड अवेलेबल टू बायर टू सेल रजिस्टर पर्सन थ्रू डिजिटल डिस्प्ले शॅल बी डीम टू बी. आता याच्यामध्ये काय केलं जातं की डायनॅमिक QR कोड काय असतो की B2C सप्लाय करण्यासाठी यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 500 करोडच्या वरती आहे. 17, 18 ऑनवर्ड्स हे नोटिफिकेशन काढलं आहे. यात त्यांनी दिले की ॲग्रिगेट टर्नओव्हर 500 करोडच्या वरती आहे. त्यांनी B2C सप्लाय जे करत असतील त्यांच्यासाठी अशा प्रकारे इकडे QR कोड टाकायचा. मी पेट्रोल पंपवरती गेलो, मला विचारतात तर किती पेट्रोल भरायचं आहे, मी सांगितलं 500 रुपये. तर ते 500 रुपये एंट्री करतात. QR कोड येतो, तो मी स्कॅन केला
का 500 रुपयाचं पेट्रोल इमिजिएटली त्याचा इनवॉइस 500 रुपयाचा बनणार, QR कोड टाईप नाही करायचं. आता कसं आहे, आपण कसं जीपे करतो, QR कोड घेतो मग टाईप करतो, आकडा टाईप नाही होणार. तुम्ही जसा तो QR कोड स्कॅन कराल 500 रुपये येणार तिकडे, त्याच्यावरती पे 500 रुपये डायरेक्टली होणार. असा QR कोड आहे, ते म्हणजे डायनामिक QR कोड. हा त्या इनवॉइसवरती प्रिंट होऊन येणार. ते इनवॉइस बनवतील, त्यावरती हा प्रिंट होईल, तो स्कॅन करायचा, पेमेंट करायचं. म्हणजे B2C जो आहे तो जसजसा B2C सप्लाय वाढत जाईल आणि त्याचं डिजिटली पेमेंट होत जाईल, मग B2C सप्लाय B2B मध्ये कन्वर्ट करायचा म्हटला तर मग अशा फ्रॉड सप्लायरला, टॅक्सपेअरला प्रॉब्लेम येईल. कॅशमध्ये येतोय तोपर्यंत कॅशवाला सप्लाय B2C B2B कन्वर्ट करता येईल. हे गव्हर्नमेंटला माहिती आहे की जो कॅशवरती बिझनेस होतो तो लपवला जातो. पण जर ज्यांच्याकडे आता B2C वाले कॅशच आहे द्यायला, ऑप्शनच नाही ना काय. पण जसं हे आता UPI पेमेंट वाढत जाईल तसं आपण काय करू, इनवॉइसवरती या प्रकारचा कोड देऊ. आज दिलाय, ज्यांचा टर्नओव्हर 500 करोडच्या पुढे त्यांनाच दिलाय. हा पण पुढे जसं UPI पेमेंट वाढत जाईल गव्हर्नमेंट इश्यू करेल, ज्यांचा टर्नओव्हर 500 करोडच्या पेक्षा 100 करोड आहे, मग परत 50, असं करत ते सगळ्यांना लागू होईल. तुम्ही मेडिकल शॉपमध्ये गेलात तर त्यांना असा इनवॉइस बनवावाच लागेल ज्यावर QR कोड आहे. जेवढे B2C सप्लायर आहेत ते त्यांचा टॅक्स कमी अमाऊंटचा दाखवतात. याचा उद्देश काय लक्षात घ्या. आता माझा एक मित्र आहे, त्याचा रोजचा मेडिकलचा टर्नओव्हर 1 लाख रुपये रोज तो मेडिसिन विकतो. मी त्याला विचारलं, म्हणजे तुझा 30 लाख म्हटलं महिन्याला, 30, 32, 35 लाखापर्यंत म्हटलं तुझा बिझनेस होतो, 32,50,000 त्याने. मग मी याचा बघितला आकडा, म्हटलं मग आता हा सगळा अमाऊंट, म्हणजे ही जी अमाऊंट आहे ह्या सगळ्यावर टॅक्स भरणार का? वेडा आहे का, मूर्ख आहे का, कशाला भरायचं? म्हणजे एक म्हणतो, एक दाखव, हे गोळ्यांचं पाकिट आहे, याच्यावरती MRP आहे, याच्यावर MRP आहे 77 रुपीज. हे बोलतो आम्हाला येतं, हे आम्ही 77ला विकतोय, ते आम्हाला येतं साधारण म्हणतो 68 रुपयाला येतं. 9 रुपये मार्जिन आहे यामध्ये. आता जर मी हे 72 दाखवलं, आम्ही 75ला केव्हा विकतो म्हणतो, काय लोकांना 77, 75, हे 72 दाखवलं, 4 रुपये मार्जिन दाखवलं, चालणार की नाही? आम्ही 72च दाखवतो. सगळे लोक असंच करतात. आणि म्हटलं मग बाकीचे वरचे तुझे 7-8 रुपये आहेत ते, त्यामुळे असं म्हणतो आपलं दुकानाचं भाडं जातं, 1 लाख रुपये भाडे कुठनं भरणार, 2 लाख भाडे कुठनं भरणार, पॉसिबलच नाही. हे जे वाचवलेले पैसे आहेत ना, ते दुकानाचं भाडं जातं. आणि हे जे काय म्हणतो 3-4 रुपये मिळतात, ह्यात नोकरांचा पगार आणि बोलतो माझं प्रॉफिट आहे. म्हणतो बिझनेस असाच होत नाही. तर गव्हर्नमेंटला माहिती, त्यामुळे गव्हर्नमेंट अशा लोकांवरती काय कारवाई करण्याच्या विचारात नाही आहे. पण जर UPI पेमेंट वाढत गेलं तर साहजिक आहे हे जे अशा प्रकारचे कमी करतात ते कमी होणार नाही. जर त्यांना कंपल्सरी केलं उद्या की तुम्ही तुमच्या इनवॉइसवरती अशा प्रकारचा QR कोड छापलाच पाहिजे, आणि जो GST नंबर आपण बघतो बोर्डवरती लावलेला असतो, लोकांना सांगितलं बघा GST नंबर असेल तर बिल मागा. आता एखादी अशी पोस्ट व्हायरल झाली सोशल मीडियामध्ये की जर GSTचं बिल घेत जा आणि UPI पेमेंट करत जा, तर तुम्ही देशाकरता फार मोठं काम करताय, देशभक्तीचं काम आहे हे, लोक करतीलच ना, करतीलच. बोर्डवरती नंबर, त्याला डिपार्टमेंटचं काम काय, बोर्डवरती नंबर लावणं कंपल्सरी करा सगळ्यांना. तो नियम केला आहे, काटेकोरपणे नियम अंमलात आणायला लावा. आणि लोकांना अशा प्रकारे त्यांच्या भावना भडकवल्या तर लोक बोलतील जा बिल करा UPI पेमेंट. ह्या फ्युचरमधल्या योजना आहेत, ह्या एकदम नाही होणार. बिल केलं, इनवॉइस केलं, आज रेव्हेन्यू दुप्पट झाला की नाही झाला? आज 7 वर्षामध्ये गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू दुप्पट झाला. आणि यामध्ये आणखीन जी टॅक्स चोरी आहे किती गव्हर्नमेंटला आयडिया आहे, अशा प्रकारात होते. हे काय टॉप सिक्रेट नाही आहे. पण ज्या वेळेस अशा प्रकारच्या प्रोव्हिजन केल्या जातात आणि त्या अंमलात आणल्या जातात त्यावेळेस काय होतं, टॅक्स चोरीला हळू थोडी खीळ बसते, आळा बसतो आणि मग टॅक्स कलेक्शन वाढत जातं.
कळलं प्रोव्हिजन तुम्हाला? ह्या जे काही ई इनवॉइस आहे किंवा अशा प्रकारचं आहे ह्याला एक्झाम्पशन दिलं गेलं आहे. यांना हे एक्झाम केलं आहे. कोणाला एक्झाम केलं आहे? हे इन्शुरन्स कंपन्या, बँकिंग, फिनान्शियल, JTA, त्यानंतर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि जे सिनेमाघर आहेत आणि सेल युनिट यांना ॲप्लिकेबल नाही इनवॉइस. यांच्या टर्नओव्हर किती पण असो यांना हे ॲप्लिकेबल नाही. ओके. आता ज्यांना ॲप्लिकेबल नाही आहे, बरोबर आहे, ज्यांच्या टर्नओव्हर ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे समजा. आता जर का मी तुमच्याकडनं सप्लाय घेतो, मी बघित तुमचा टर्नओव्हर किती आहे, मी इनवॉइस नाही का तुम्हाला, तुम्ही नाही आम्हाला ॲप्लिकेबल नाही, आम्हाला एक्झम्पशन आहे. आता हे जर का नियम केला आहे तर एक्झम्पशन पण आहे, तर मग त्यात गोंधळ होऊ नये म्हणून काय केलं आहे गव्हर्नमेंटनी, हा एक रूल केला आहे की अ डिक्लेरेशन ॲज बिलो दॅट इनवॉइस इज नॉट रिक्वायर्ड टू बी इश्यूड इन द मॅनर 48(4) इन ऑल केसेस वेअर अदर दॅन द मॅनर बाय द टॅक्सपेअर हॅव्हिंग ॲग्रिगेट टर्नओव्हर. ज्यांना हे ॲप्लिकेबल नाही आहे त्यांनी या प्रकारचं डिक्लेरेशन द्यायला पाहिजे. आय वी हिअर बाय डिक्लेअर दॅट दो आवर ॲग्रिगेट टर्नओव्हर इन एनी प्रिसिडिंग फायनान्शियल इयर फ्रॉम 17-18 जे लिमिट नोटिफाय केलं आहे त्यापेक्षा पुढे आहे, वी आर नॉट रिक्वायर्ड टू प्रिपेअर अन इनवॉइस इन टर्म्स ऑफ. एक प्रकारचा यामध्ये काय होईल, क्लिअरिटी येईल की आम्ही बघा आम्हाला नियम हा केलेला आहे, आम्ही लिहिलं आहे वरती इनवॉइसवरती की आम्हाला ॲप्लिकेबल नाही आहे इनवॉइस, म्हणजे तो इनवॉइस हा व्हॅलिड इनवॉइस आहे जर त्यांना एक्झाम केलं आहे. आम्हाला एक्झाम्पशन आहे बघा, हा रूल आहे आणि आम्हाला हा पण रूल केला आहे, आम्ही हे टाकलं इनवॉइसवरती. तुम्ही माहिती घ्या तुमच्या कन्सल्टंटकडनं किंवा GSTचा कोण ॲडवाइस असेल त्याकडनं तुम्ही माहिती घ्या की हा बरोबर आहे की नाही. आलं लक्षात? यांच्याकरता इनवॉइस करण्याची गव्हर्नमेंटला गरज वाटत नाही म्हणून यांना काय केलं, या तरतुदीपासनं बाहेर ठेवलं. म्हणजे यांना काय दिलं, एक्झम्पशन दिलं. ही तरतूद यांना लागू होणार नाही आणि म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही इनवॉइसवरती या प्रकारे मेन्शन करा. कळलं एवढं? आता ह्या डायनामिक QR कोडवरती काही सर्क्युलर आली. ही सर्क्युलर जर तुम्ही बघितली तुम्हाला आणखीन माहिती मिळेल. मेला क्लिक कराल या प्रकारे ओपन होईल. मी लिंक ठेवली आहे, बघू शकता तुम्ही काय क्लॅरिफिकेशन आहे, कशाबद्दल आहे हे दिले. तर मी 3 सर्क्युलरचे इकडे रेफरन्स दिले. ओके. आता आपण बघितलं पहिले सेक्शन 31(1) मध्ये एक काय बघितलं आपण, 31(1) बघितला आणि दुसरा 31(2). 31(1) वन टाइम गुड्स सप्लाय होतात त्या करताय आणि 31(2) सर्व्हिस दिली, इनवॉइस बनला आयदर बिफोर किंवा आफ्टर 30 days आणि बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, इन्शुरर आणि NBFC यांना 45 days. ओके, 45 days, 30 days हे बघितलं आपण. आणि जर ब्रँचला सप्लाय करायचं असेल तर कधीच इनवॉइस बनवायचा, ब्रँचला सप्लाय केला बुक्समध्ये रेकॉर्ड करतील तेव्हा किंवा क्वार्टर एंड होईपर्यंत. आणि ज्या वेळेस गुड्सचा सप्लाय होतो त्यावेळेस एक रिमूव्हल ऑफ गुड्स रिमूव्ह होत आहेत, म्हणजे गुड्सची डिलिव्हरी आयदर सप्लायर घेऊन जाईल किंवा रिसिपेंट घेऊन जाईल. इनवॉइस तेव्हा इश्यू केला पाहिजे. लास्ट वेळ ती आहे, आधी इश्यू कधी करू शकतात. आणि जर जागेत गुड्स दिले, मुवमेंट नाही आहे गुड्सची, एक गुड्सची मुवमेंट असेल, मुवमेंट ऑफ गुड्स, तर मग एक लॉजवाली केस आहे. आणि मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे, गुड्स जागीच विकले, तर ज्यावेळेस गुड्स रिसिपेंटला उपलब्ध करून दिले जातील, अवेलेबल, मेकिंग अवेलेबल, डिलिव्हर होतील, त्यावेळेस काय होईल, इनवॉइस इश्यू केला पाहिजे. एवढा क्लिअर आहे? आता गुड्स सप्लाय करायचे आहेत पण रिसिपेंट काय बोलतो, गुड्स तुमची कंपनी नवीन आहे, तुमचं प्रॉडक्ट मार्केटला वेल नोन नाही आहे, तुमचे गुड्स आम्ही घेतले आणि विकले नाही गेले तर आमचं भांडवल अडकून राहील. त्यावेळेस नवीन सप्लायर, नवीन कंपनी काय करते, ऑफर देते
रिसिपियंटला की बघा आमचे गुड्स तुम्ही ठेवून घ्या, पैसे देऊ नका, गुड्स विकले तर पैसे द्या. याला काय म्हणतात? सेल ऑर रिटर्न बेसिस सप्लाय केला जातो. सेल ऑर रिटर्न बेसिस सप्लाय केला जातो आणि याची तरतूद 31(7) मध्ये. इन केस ऑफ गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न, गुड्स सेंड केले म्हणजे गुड्स पाठवले जातील किंवा रिसिपियंट गुड्स घेऊन जाईल जर त्यांनी अप्रूव्ह केले सेलला तर सप्लाय, अदरवाईज तो परत करेल म्हणजे सप्लाय होणार नाही. लक्षात घ्या कशा प्रकारे ही तरतूद कशा प्रकारे आहे. तर नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1 काय बोलतो? गुड्स जर रिमूव्हल ऑफ गुड्स आहे, इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे, पण रिमूव्हल ऑफ गुड्स आहे ते कशा प्रकारे? कंडिशन काय की विकले गेले तर पैसे देऊ, अदरवाईज परत करू. वेअर द गुड्स बिंग सेंट ऑर टेकन, पाठवले गेले किंवा रिसिपियंट घेऊन गेला, ऑन अप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न आर रिमूव्ड बिफोर द सप्लाय टेक्स प्लेस, द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सप्लाय. जेव्हा अप्रुव्हल देईल, हा गुड्स आम्ही ठेवले, ते इनवॉइस इश्यू करा. आणि मॅक्झिमम पिरियड दिला आहे 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल. गुड्स रिमूव्ह केले 6 महिन्यात जर गुड्स परत नाही आले, रिटर्न नाही केले गेले, तर तो सप्लाय झाला, इनवॉइस इश्यू करा. 6 महिने. सेल ऑर रिटर्न सप्लाईज या प्रकारे गुड्स जर का सप्लायर पाठवेल किंवा रेसिपियंट घेऊन जाईल तर बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सप्लाय ऑर विदिन 6 मंथ फ्रॉम द रिमूव्हल विच एव्हरी अर्ली. अगोदर काय होते? 6 महिने अगोदर होत आहेत का गुड्सचे अप्रुव्हल अगोदर होते? गुड्स अप्रूव्ह केले, सप्लायरने इनवॉइस इश्यू करायचं. आता ह्या केसमध्ये गुड्स ज्यावेळेस मार्केटला जातील, द गुड्स विच आर टेकन फॉर सप्लाय ऑन अप्रूव्हल बेसिस कॅन बी मूव्ड फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द रजिस्टर सप्लायर टू अनदर प्लेस within the same state or to a place outside the state on the delivery चलन. डिलिव्हरी चलनाने गुड्स जातील. अलॉंग विथ इवे बिल वेरेवर ॲप्लिकेबल. आता जर 50,000 लिमिट लागू आहे राज्याबाहेर न्यायला आणि गुड्सची किंमत 40,000 आहे तर इवे बिल ॲप्लिकेबल होणार नाही, पण डिलिव्हरी चलन बनवायला लागेल. द इनवॉइस मे बी इश्यूड ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी ऑफ गुड्स. गुड्स डिलिव्हरी होत आहेत तेव्हा इनवॉइस बनवलं जाऊ शकतं. इनवॉइस बनवायचा नसेल, डिलिव्हरी चलन बनवा. आता ज्यावेळेस ईव्ही बनवलं जातं त्यावेळेस ईव्ही बिलच्या एंट्री फॉर्ममध्ये असे ऑप्शन उपलब्ध असतात. बघा इकडे मी आउटवर्ड सप्लाय देईन जर मी सप्लायर असेल, रिसिपियंट असेल तर इनवर्ड देईल, आणि इकडे सप्लाय आहे, एक्सपोर्ट आहे, जॉब वर्क आहे, एसकेडी, सीकेडी, लॉट्स, रिसिपियंट नॉट नोन, फॉर ओन यूज, एक्झिबिशन और फेअर, लाईन सेल असे ऑप्शन आहेत. अदर असे ऑप्शन आहेत. यातला ऑप्शन चूज करायचा जो सुटेबल असेल. आता इकडे या सब टाईपमध्ये जसंही येईल खाली डिलिव्हरी चलन येईल. जर मी सिलेक्ट केलं इकडे की रिसिपियंट नॉट नोन तर काय येईल? डिलिव्हरी चलन. लाईन सेल काय असतं? लाईन सेल दिस इज यूज वेन द गुड्स आर टेकन आउट फ्रॉम द प्रिमायसेस ऑफ द टॅक्स पेअर फॉर द सेल्स ॲट द डोअर स्टेप ऑफ द क्लायंट. गुड्स घेऊन गेले, मी सांगितलं बघ गुड्स ठेवा आमचे, आम्ही 8 दिवसांनी येऊ, एवढे विकले गेले तेवढे पैसे द्या, बाकीचे गुड्स जर विकले गेले तर आणखीन माल घ्या किंवा मग विकला जात नाही तर माल परत करा. हा लाईन सेलमध्ये हा कन्सेप्ट आहे. The goods are taken out with the delivery challan and whenever the sales are made to the client, the taxable invoice or bill of supply is issued to the amount of sale taken place. कळली प्रोसेस तुम्हाला? आता आपण कुठे हां नाही, ओन यूज म्हणजे स्वतः करता हवेत. आता एखाद्याची स्वतःची फॅक्टरी आहे आणि तो स्वतःच्या घरी गुड्स पाठवतो, ओन यूज झाला. हां, आता जर का तुमच्याकडे तुमचं फर्निचर शॉप असेल, इलेक्ट्रॉनिक शॉप असेल आणि तुम्ही तुमचा एक बंगलो बांधला तर तुम्ही काय बाहेर ना गुड्स परचेस करणार? नाही परचेस करणार. तर तुम्ही गुड्स जेव्हा मुवमेंट करताय, आता कसं होतं की स्वतः करतात. जर का मी
पर्सन यूजला गुड्स यूज करतोय, तर काय होतं, हे काय मी विकले नाही गुड्स, मी माझ्या घरी पाठवले, तुझ्या घरी पाठवले, पण तू परचेस केले होते रजिस्टर सप्लायरकडनं. मग जर तुझ्या घरी पाठवतोय तर तू काय सांगते ते पण दाखवायला पाहिजे. याचा ITC मिळेल का नाही, जर पर्सनल यूज केला तर ITC मिळत नाही, ही वेगळी प्रोविजन आहे. पण इथे काय दिलं UV बिलला, पाठवताना आता कसं होईल, घरीच माझ्या घेऊन चाललोय, काय पकडलं नाही, नेक्स्ट टाइम लोक असं करतील, घरी घेऊन चाललोय आणि ते मार्केटला विकतील. तुम्ही जर का सप्लाय करताय ना, कुठलंही कारण असो, EV बनवा. काय हा नाही, आता जर का एखाद्या व्यक्ती स्वतःच्या घरी गुड घेऊन जातो, EV बिलची प्रोविजन लागू होत नाही. तुम्ही उल्हासनगरला गेलात, फर्निचर परचेस केलं, आता कसं होतं, तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलात. आता जर का ट्रान्सपोर्टर असेल तर प्रोविजन ट्रान्सपोर्टरला लागू आहे. तो ट्रान्सपोर्टर बोलतो, अरे तुम्ही तर रिसिपंट आहात, पण मी तर ट्रान्सपोर्टर आहे ना, मला पकडलं तर मी काय करू, गुड्स कुठं घेऊन चालले, कुठे घेऊन चालले. मग त्याच्याकडे कन्साइनमेंट नोट बनते, कन्साइनमेंट नोट तो बनवतो आणि त्याचा तो EV बनवतो. हां, पोर्टलवाले बनवतात त्यांच्यावर लागूच, GTAला तर लागूच आहे. आणि ते बोलतात हे बनवल्याशिवाय आम्हाला देऊ नका माल, आमची गाडी अडकेल आणि दंड वगैरे आम्हाला लागेल, आमची गाडी ताब्यात घेतील. हां, त्यामुळे ते बोलतात की हे एकदा अनुभव घेतला त्या लोकांनी का ते EV बिलशिवाय गाडी नेत नाही. तर तुमचा जो काय माल आहे, इनवॉइस दाखवा, EV बिल दाखवा, मग आम्ही माल नेऊ. मी हा घेईन ना टॉपिक EV बिलचा. त्याच्यामध्ये गुड्स मोकळे केले जातात, त्याचे पार्ट्स आहेत मशिनरीचे, ते वेगळे केले जातात. कंप्लीट नॉकडाऊन आणि सेमी नॉकडाऊन हे लॉंग फॉर्म असं आहे. सिक्युरिटी म्हणजे कंप्लीट नॉकडाऊन, गुड्सचे सगळे पार्ट्स, मशीनचे सगळे पार्ट्स वेगळे करायचे, किंवा एक मुख्य पार्ट ठेवायचा, बाकीचे पार्ट वेगळे केले तर काय झालं, ते सेमी नॉकडाऊन. मोठी मशिनरी असेल तर ती बसत नाही समजा टेम्पोमध्ये, मग त्याचे काही पार्ट्स काढले घुसतील आणि ते वेगळे केलेले पार्ट्स आहेत दुसऱ्या टेम्पोत ठेवले, अशा प्रकारे न्यायचं आहे. तर मग तो ऑप्शन येतो, सेमी नॉकडाऊन आणि कंप्लीट नॉकडाऊन आणि लॉट्स. मागच्या वेळेला बघितलं आपण, जर का लॉटमध्ये गुड जात असतील एकाहून अनेक गाड्यांमध्ये, तर इनवॉइस बनवा आणि डिलिव्हरी चॅलन प्रत्येक गाडीत द्यायचं, आणि जी शेवटची डिलिव्हरी आहे ओरिजिनल इनवॉइस त्या गाडीत असेल, शेवटच्या डिलिव्हरी गाडीमध्ये तो इनवॉइस येईल. सर्टिफाईड कॉपी, डिलिव्हरी चॅलन प्लस सर्टिफाईड कॉपी, आणि ओरिजिनल इनवॉइस हा शेवटच्या डिलिव्हरीमध्ये द्यायचा. संपूर्ण गुड्स मिळाले आणि संपूर्ण इनवॉइस ओरिजिनल इनवॉइस असेल तरच रिसिपियंटला ITC मिळतो. त्यामुळे ओरिजिनल इनवॉइस हा पहिल्या डिलिव्हरीत जाणार नाही, ओरिजिनल इनवॉइस हा लास्ट डिलिव्हरीत पाठवेल, त्या लॉटमध्ये गुड्स गेले तर. अशी प्रोसिजर आहे. हे बघितलं आपण 31(1). ओके, हे आता गुड्सचं बघितलं 31(7). आणि सर्व्हिसेस 31. एक ऑप्शन काय असतो गुड्सला, मुवमेंट ऑफ गुड्स, दुसरा काय असतो नो मुवमेंट ऑफ गुड्स. अजून गुड्सला काय बघितलं आता, सेल किंवा रिटर्न. आणि सर्व्हिसेसला 30 दिवस 45 दिवसामध्ये इनवॉइस बनला पाहिजे सर्व्हिस दिल्यानंतर. आता 31(1) झाला, 31(2) झाला, 31(7) झाला. आता कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे आणि कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. हा काय प्रकार असतो ते बघायचं आहे आपल्याला. यामध्ये इनवॉइस कशा प्रकारे येईल हे बघायचं. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, आता कंटिन्युअस लगातार सप्लाय होतोय, याचं कॉन्ट्रॅक्ट आहे
वेदर ऑर नॉट बाय मीन्स कशा प्रकारे सप्लाय होईल, वायर थ्रू असू दे, केबल थ्रू असू दे, पाईपलाईन असू दे किंवा आणखीन कुठल्याही प्रकारे असू दे. ज्यासाठी सप्लायर काय करतो, इनवॉइस काही कालावधीमध्ये बनवतो, रेग्युलरली बनवतो पण काही कालावधी बनवतो. म्हणजे वीकली असेल, 15 दिवसामध्ये असेल, मंथली असेल, इनवॉइस बनवतो. तर हा कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स असेल. जसं एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं काम चालू आहे, तो बोलेल जसं मला सिमेंट लागेल मी मागवीन, स्टील लागेल मागवीन. सप्लायरला सांगेल की माझा कॉन्ट्रॅक्ट 6 महिने चालणार आहे, वर्षभर चालणार आहे, माल मागेल लागेल त्याचा पाठवत जा, लिहून ठेवत जा, मंथली आपण हिशोब करू. तर याप्रमाणे त्यांचा हिशोब मंथली होईल, क्वार्टरली होईल, कसाही होईल. वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, जर का अशा प्रकारचं अकाउंट्स पाठवलं, बघा हे स्टेटमेंट आहे, मी तुम्हाला ह्या डेटला एवढी क्वांटिटी एवढ्या रेटचा माल पाठवला, स्टेटमेंट बनलं. जसं स्टेटमेंट बनलं किंवा मग सक्सेसिव्ह पेमेंट, मी तुम्हाला गुड्स पाठवतोय, मी तुम्हाला सांगितलं की बराच माल पाठवला आहे, थोडं पेमेंट करा, मला पण समोर पेमेंट द्यायला लागतं. मग तुम्ही मला 5 लाख पाठवलं. आयदर मी तुम्हाला स्टेटमेंट पाठवलं किंवा मला तुम्ही पेमेंट पाठवलं. मी सप्लायर असेल तर द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सच स्टेटमेंट किंवा पेमेंट. मी तुम्हाला स्टेटमेंट दिलं किंवा तुम्ही मला त्यात पेमेंट दिलं, त्याप्रमाणे इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. स्टेटमेंट दिलं की नाही दिलं हे कुठे कम्युनिकेट नाही होत, हे कुठे डिस्क्लोज नाही होत, पण पेमेंट तर कोण कॅशमध्ये देणार नाही, बँकेत पेमेंट येणार. बँकेत पैसे आले ना, तुम्ही ऑडिटला जाल तर बघाल पेमेंट आले, इनवॉइस कधी इश्यू केलं आहे, हे जेवढं अमाऊंटचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं काय ॲग्रीमेंट आहे का, तुम्ही मागाल किंवा तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे किती लाखाचं ॲग्रीमेंट दाखवा, मग ह्याचे इनवॉइस तुम्ही कशाचे इश्यू केलेत ते दाखवा, याचं पेमेंट कधी कधी आलं आहे हे दाखवा. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ऑडिटला जाल तुम्ही ज्या प्रकारचं ते अकाउंट रेकॉर्ड चेक करा, तर त्याप्रमाणे हे पैसे कसले आले, बोले हे आमचं इकडचं कॉन्ट्रॅक्ट आहे, हे दुसरं कुठलं आहे, हे बघ तिकडचं कॉन्ट्रॅक्ट आहे, हे अलिबागचे आहे, हे उरणचे आहे, हे JNPT आमचं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे. मग तुम्ही बघाल बरं एवढे कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत, मग ह्यातले किती पेमेंट आलेत त्या वर्षामध्ये, इनवॉइस किती अमाऊंटचे बनलेत. मग ह्याच्यासाठी यांनी मटेरियल सप्लायरकडनं कुठनं घेतलं हे सगळं क्रॉस चेक करायला लागेल. आता हे कॉन्ट्रॅक्ट आहे, ह्यात जे मटेरियल लागतं ते बरोबर घेतलं आहे का. मग तुम्ही विचाराल की ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हाला काय काय मटेरियल लागतं, कुठनं घेतलं आहे, जे सप्लायर कोण आहेत. मग ह्यात त्यांनी अशा प्रकारची काय फेक इनवॉइस टाकून परचेसची कॉस्ट वाढवली नाही, त्या फेक सर्व्हिसेस दाखवल्या नाहीत, कुठे फेक गुडचे हे बघणं हे तुमचं काम आहे. तुमच्या लक्षामध्ये आलं तर त्यांनी ते फेक इनवॉइसनी परचेस दाखवलं आहे हे सिद्ध करणं डिपार्टमेंटचं काम आहे, तो तर मान्य करणार नाही. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीने खून जरी केला तरी मला अडकण झालंय असे पुरावे माझ्यासमोर गोळा केलेत, जज काय बघतो, जजला कळतं की दोषी कोण आहे, तो म्हणतो पुराव्या अभावी मुक्तता, पुरावे आले, तुमच्या विरुद्ध पुरावे आहेत, हे पुरावे झाला की बाबा तुम्ही दोषी आहात, शिक्षा होणार. म्हणजे जे निर्दोष असतात पुरावे तसे आले त्यांना शिक्षा होते, आणि जे दोषी असून पण पुरावे नाही आहेत, आपला कायदा असंच आहे ना. त्याप्रमाणे तुम्ही जे ऑडिट करता तुम्हाला जरी असं वाटलं इथे की बाबा हे असं दाखवत आहे, जे ॲक्च्युली दिसतंय आपल्याला तसं नाही आहे, पण तसं नाही आहे याकरता मग तुम्हाला ते पुरावे शोधायला लागतील. फेक इनवॉइस घेतलेत, हे सगळे फेक रेकॉर्ड मेंटेन केलेत. तर माझ्याकडे एका व्यक्तीने काय मशिनरी घेतलं आणि त्याला टॅक्स कॅशमध्ये भरायला येतच नव्हता. 3 वर्ष त्या मशिनरीची अमाऊंट मोठी होती, काय लाखामध्ये होती. हा सप्लाय करायचा, टॅक्स कलेक्ट करायचा, सगळे पैसे ह्याला मिळायचे. 3 वर्ष संपली, आता टॅक्स भरायचा आहे. किती टॅक्स भरायचा आहे, 80,000, 90,000, 1.5 लाख. अहो तो एवढा टॅक्स, म्हटलं तुम्ही एवढा टॅक्स पहिले भरत होता, पण तुम्ही काय लाखाची मशिनरी घेतली, तुमचा काय लाखाचा ITC होता, त्यातनं ती अमाऊंट जात होती, ही कुठे एवढे पैसे. मला वाटतं मार्केटमधून पैसे मिळत नाही, मी सप्लाय करतो पण इमिजिएट मला पेमेंट होत नाही.
बोललो हे तुम्ही एवढा दिवस बघत होता, तुम्हाला काही मी त्यांना ते काय बघत नाही अशा प्रकारे अकाउंट काय चाललेत काय नाही. म्हणत मग आता आपण अशी फेक बिलं वगैरे आणली तर थोडं आपला कमी होईल ना. म्हटलं मला माहीत नाही अशी बिलं कोण देतो आणि कुठे मिळतात, तुम्ही करत नाही का असं. म्हटलं मी नाही करत, मला माहिती पण नाही असं कोण करतं, माझ्याकडे असे कोणाचे रेफरन्स पण नाहीत, तुम्ही बघा. पण तुम्हाला म्हटलं एक सांगतो, मी त्याला एवढं सांगितलं की तुम्ही जेव्हा 1 लाखाचा माल अगोदर कधी विकलाय त्यावेळेस तुमचा परचेस 20,000चा होता आणि अचानकपणे तुमचा परचेस जर का 40,000चा झाला, 50,000चा झाला, तर तो का झाला हे अनसेरेबल बोललो तुम्ही असाल. तुम्ही मला बिलं द्याल, मला समोर दिसेल B2B च्यामध्ये जे शर्ट तुम्ही आलेले आहेत, मी तिथे विचारेन तुम्हाला हा परचेस तुमचा आहे का, तुम्हाला हा येस आहे. तुम्ही गुड्स घेतलेत, तुम्ही मला येस म्हणाल, मी ITC क्लेम करेन. बोलो माझं काम फक्त तुम्ही येस बोलल्यावरती क्लेम करणं एवढंच आहे. मग तुम्हाला उद्या विचारलं की 5 वर्ष 7 वर्ष तुम्ही ज्या प्रमाणात माल विकत होतात, तुमचा 20% ITC होता, तुमचा ITC 30%, 40%, कसं काय झाला की तुमचा तोच माल विकताय आणि तुमच्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये खर्च कसा काय वाढला. हा जर अभ्यास ऑडिट करणाऱ्या व्यक्तीने केला तर त्याला कळतं की अरे त्यांचा ITC किती वर्ष किती होता, किती प्रमाणात ITC होता, किती प्रमाणात सेल असताना किती ITC होता, तो कसा काय एवढा वाढला. 10%नी 2% वाढेल, 3% वाढेल, एवढा कसा काय वाढला. समजलं ना काय. तुम्ही पाझा ऑडिट कराल मग तुम्हाला अशा गोष्टी कळायला लागतील बघ कुठे कुठे काय काय प्रकारे लोक करतात. ओके कळलं. पेमेंट दिसेल, स्टेटमेंट कुठे रेकॉर्डला येत नाही. सर्व्हिस आहे, सर्व्हिसचं गुड्सचं कसं आहे, एक स्टेटमेंट आहे, दुसरं पेमेंट आहे. सर्व्हिसचं जे ॲग्रीमेंट आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसचं. ओके सर्व्हिसच्या केसमध्ये कसं आहे, ॲडव्हान्स घेतला तर त्याला मग सेक्शन 31(3)D मध्ये ॲडव्हान्सवर टॅक्स भरायला लागतो, त्याला ती तरतूद लागू आहे. पण जर सर्व्हिस दिली तर एक ऑप्शन काय आहे, वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. समजा मी एक कॉन्ट्रॅक्ट दिलं की माझ्या ऑफिसचे जे AC आहेत ना ते दर 3 महिन्यांनी सर्व्हिस झाले पाहिजे. मी एक कॉन्ट्रॅक्ट दिलं एक कंपनीला आणि पेमेंट कधी करणार, त्यांनी 3 महिन्यांनी येऊन सर्व्हिस द्यायची. समजा एप्रिल मे जून आहे तर पहिले सांगितलं की 1 ते 7 एप्रिलमध्ये सर्व्हिस द्या, पेमेंट 10 लाख करेन. सर्व्हिस दिली इमिजिएट पेमेंट करेन. म्हणजे पेमेंट डेट जर का 10 आहे तर इथे काय झालं, पेमेंट फिक्स आहे. त्यांनी सर्व्हिस दिली किंवा नाही दिली तरी पेमेंट डेट 10 केलेली आहे, तर मग या डेटला इनवॉइस बनला पाहिजे. वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज नॉट असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर और ॲट द टाइम वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिस रिसिव्ह द पेमेंट. ओके जर पेमेंटची डेट फिक्स आहे तर त्या डेटला इनवॉइस बनला पाहिजे, अदरवाईज पेमेंट मिळेल इनवॉइस तेव्हा बनला पाहिजे. किंवा तिसरं असं असतं वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ एन इव्हेंट. हे नॉर्मली केव्हा असतं, हे असतं समजा एक बिल्डर आणि एक आर्किटेक्ट आहे, तर बिल्डर काय बोलतो आर्किटेक्टला, जसं फर्स्ट फ्लोअर झाला का तुम्हाला आम्ही पेमेंट देऊ, सेकंड फ्लोअर झाला तुम्हाला पेमेंट देऊ. समजा 10 लाखाचा ॲग्रीमेंट आहे की 10 लाख पेमेंट द्यायचे आहे, बिल्डिंग भले 15 मधले असो, पहिला बंदा झाला 1 लाख मिळतील, दुसरा झाला का 1 लाख मिळतील. लिंक टू द काय इथे पेमेंट इज लिंक टू द इनवॉइस. समजा मी आर्किटेक्ट आहे, तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट दिला किंवा माझ्या बिल्डिंगचं आर्किटेक्चर करा, मी केलं, फर्स्ट फ्लोअर कंप्लीट झाला पण मला तुम्ही पेमेंट केलंच नाही, तरी वेअर पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. इथे पेमेंट दिलेलं नाही, इव्हेंट कंप्लीट झाला इनवॉइस इश्यू करायचं. लक्षात घ्या. पहिल्या केसमध्ये काय ड्यू डेट फिक्स आहे का, तर पेमेंट मिळो ना मिळो इनवॉइस इश्यू करा. ड्यू डेट पेमेंटची फिक्स नाही आहे तर पेमेंट मिळेल तेव्हा इनवॉइस इश्यू करा. आणि तिसरं इव्हेंट दिला आहे की हा इव्हेंट झाला तर वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. इव्हेंट कंप्लीट झाला
आता रिसिपियंटकडनं पैसे मिळो न मिळो सप्लायरला इन्व्हॉइस बनवायचा आहे आणि सप्लायरने इन्व्हॉइस बनवला का त्याला टॅक्स जमा करायला लागतो त्या महिन्याच्या GSTR 1 मध्ये दाखवायला लागतो सप्लाय आणि 3 मध्ये टॅक्स भरायला लागतो. तो बोलू शकत नाही असं की मला रिसिपियंटनी पेमेंटच नाही केलं मी कुठं टॅक्स भरू. गव्हर्नमेंट काय बोलेल इन्व्हॉइस इश्यू झाला आहे ड्यू डेट 3 मध्ये भरायचं आहे भरायला लागेल. कळलं. गुडच्या केसमध्ये दोनच आहेत सक्सेसफुल स्टेटमेंट किंवा पेमेंट आणि इथे पेमेंट एक असेल पेमेंट डेट फिक्स आहे किंवा पेमेंट डेट फिक्स नाही आहे आणि तिसरा पेमेंट इव्हेंटची लिंक आहे. तर इव्हेंट जेव्हा कंप्लीट होईल इन्व्हॉइस तेव्हा इश्यू व्हायला पाहिजे. कंटिन्युअस सर्व्हिसमध्ये फक्त एवढंच आहे की कंटिन्युअस सर्व्हिसमध्ये 3 महिन्याच्या पुढचा पिरियड असला पाहिजे सर्व्हिसचा. गुड्सला असं नाही आहे पिरियड दिलेलं नाही. मी अगोदर पण सांगितलं होतं मागच्या क्लासला पण. इश्यू ऑफ इन्व्हॉइस इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस एक ड्यू डेट फिक्स आहे तर मग ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट आणि जर का पेमेंट ड्यू डेट फिक्स नाही आहे तर मग पेमेंट मिळेल तेव्हा आणि जर पेमेंट लिंक टू द इव्हेंट आहे तर इव्हेंट कंप्लीट झाला तर मग इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे. आणि मी त्याच प्रकारे एक्झाम्पल दिली. ओके वाचलं तर कळून जाईल तुम्हाला. मी आता जे बोललो तेच आहे की MBM केअर टेकर रजिस्टर पर्सन प्रोव्हाइड्स द सर्व्हिसेस ऑफ रिपेअर आणि मेंटेनन्स. ऑन एप्रिल 1 त्यांनी ॲग्रीमेंट केलं P बरोबर कोणी MBM केअर टेकर्स. कसा करता एअर कंडिशनर अँड वॉशिंग मशीन. ॲज पर द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मेंटेनन्स सर्व्हिस विल बी प्रोव्हाइडेड ऑन फर्स्ट डे ऑफ ईच क्वार्टर. म्हणजे 1 एप्रिल 1 जुलै ऑक्टोबर 1 जानेवारी आणि पेमेंट फॉर द सेम विल ऑल्सो बी ड्यू ऑन द डेट ऑन विच सर्व्हिस इज रेंडर्ड. 1 ला सर्व्हिस दिली पेमेंट तेव्हा ड्यू होईल. आता ज्यावेळेस ही केस तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला पहिले हे क्लिक झालं पाहिजे की ही नॉर्मल सर्व्हिस नाही आहे ही कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे कारण की 3 महिन्याच्या वरचा कालावधी करता हे कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट आहे. पुढे जाऊन या परिस्थितीमध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस रिपेअर मेंटेनन्स क्वार्टरली बेसिस आहे अंडर अ कॉन्ट्रॅक्ट 1 ईयर करता आहे. मग इन टर्म्स ऑफ सेक्शन 31 केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस वेअर ड्यू डेट ऑफ पेमेंट ही फिक्स झालेली आहे. फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट आणि या केसमध्ये MBM केअर टेकर शुड इश्यू क्वार्टरली इन्व्हॉइस ऑन ऑर बिफोर एप्रिल 1 जुलै 1 ऑक्टोबर 1 आणि जानेवारी. समजतं आहे ना. म्हणजे याप्रमाणे तुम्ही विचार केला पाहिजे. हे असं लिहिण्याचा उद्देश काय की ही जी परिस्थिती आहे हा सप्लाय वन टाइम सप्लाय तर नो कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस आहे येस. मग त्याचा सेक्शन कुठला मग त्याप्रमाणे कशा प्रकारे त्यातल्या क्लॉजप्रमाणे सबसेक्शनप्रमाणे काय तरतूद लागू होईल इन्व्हॉइस कधी इश्यू केला पाहिजे हे ठरवायचं. हा एक लास्ट सबसेक्शन घेतो आणि आपण ब्रेक घेऊ. ओके. सब्जेक्ट इन केस वेअर द सप्लाय ऑफ सर्व्हिस बंद केली म्हणजे जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलं आहे की जर तुमचं काम समाधानकारक नसेल तर सप्लायर 1 वेळा समज देईल 2 वेळा समज देईल आणि तिसऱ्यांदा तो काम सर्व्हिस बंद करू शकतो. हे व्हायला पाहिजे ना. हे हा क्लॉज पाहिजे की नको. जर ॲज पर टर्म्स जर सर्व्हिस दिली जात नसेल तर सप्लायर एक ठराविक पिरियडमध्ये नोटीस देऊन सर्व्हिस टर्मिनेट करू शकतो. सर्व्हिस टर्मिनेट केली अंडर अ कॉन्ट्रॅक्ट बिफोर द कंप्लिशन ऑफ द सप्लाय द इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाइम वेन द सप्लाय सीज. बघा सप्लाय नॉर्मल आहे तर सप्लाय झाल्यानंतर इन्व्हॉइस इश्यू होईल 30 दिवसामध्ये. कंटिन्युअस आहे तर त्याप्रमाणे इश्यू होईल. पण जर याप्रमाणे काम चाललंय आणि सांगितलं बंद करा काम तर जेवढी सर्व्हिस अंडर कॉन्ट्रॅक्ट बिफोर द कंप्लिशन ऑफ सप्लाय सर्व्हिस थांबवली द इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाइम. इन्व्हॉइस कधी इश्यू करायचा वेन द सप्लाय सीजेस. सप्लाय जेव्हा थांबला इन्व्हॉइस इश्यू करा आणि सच इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड टू द एक्सटेंट ऑफ द सप्लाय मेड बिफोर सच सजेशन. म्हणजे जर तुम्हाला मी 10 लाखाचा सर्व्हिसचा सप्लाय देणार असेल
आणि तुम्ही सांगितलं काम बरोबर नाही आहे, आणि जेवढं काम झालं आहे मी सांगेन बघा 4 लाखाचं काम झालं आहे, तुम्ही मान्य करता, आपण म्युच्युअली मान्य करतो 4 लाख टू द एक्सटेंट 4 लाख, या 4 लाखाचा इनवॉइस जेव्हा थांबवलं काम बनवलं पाहिजे सप्लायर. सेसेशन ऑफ सर्व्हिसेस, द इनवॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाइम, कधी बनवायचा, वेन द सप्लाय सीजेस, थांबवला, स्टॉप केली सर्व्हिस, आणि सच इनवॉइस शॅल बी इश्यूड, किती अमाऊंटचं बनेल, ॲग्रीमेंट 10 लाखाचं आहे, टू द एक्सटेंट सप्लाय मेड, सप्लाय झाला 4 लाखाचा बिफोर द सेसेशन. या प्रकारे आपण 31(1) नॉर्मल, 31(2) नॉर्मल सप्लाय सर्व्हिसचा, 31(1) मध्ये गुड्सचा, 31(4) मध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, 31(5) मध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, 31(7) सेल रिटर्न बेसिस, आणि आत्ता बघितला 31(6) ही सर्व्हिस थांबवली तर टू द एक्सटेंट इनवॉइस इश्यू करा जेव्हा सर्व्हिस थांबवली जाईल. एवढं क्लिअर झालंय ना? ओके, इथे ब्रेक घ्यायला हरकत नाही ना.